आजही अनेक मुलींना लग्नानंतर सासरी छळ, हुंड्याची मागणी आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. पण अशा वेळी लोक काय म्हणतील यापेक्षा लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं असतं. अन्याय मुकाट्याने सहन करण्यापेक्षा आवाज उठवणं महत्वाचं आहे. याच संवेदनशील विषयावर प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी पोस्ट लिहित म्हटलंय की काही मुली लग्नानंतर कोणत्याही ऐशोआरामाची अपेक्षा करत नाहीत. त्या फक्त अशा घरासाठी प्रार्थना करतात जिथे त्यांना आदर मिळेल, त्यांच्या भावना समजून घेतल्या जातील आणि त्या भावनिकदृष्ट्या सुरक्षित असतील. आणि कदाचित आता याबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याची वेळ आली आहे. मुलींना हे शिकवा की तडजोड कधीही स्वतःची मनःशांती, स्वाभिमान किंवा स्वतःचा जीव पणाला लावून नसावी. त्यांना हे शिकवा की घरी परत येणं म्हणजे अपयश नाही, उलट सगळं मुकाट्याने सहन करणं आणि त्यातच स्वतःला गमावणं हे खरं अपयश आहे. मी नशीबवान होते की माझ्या कठीण काळात माझे आई वडील, माझा भाऊ आणि बहीण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आज मला त्यांची खूप आठवण येत आहे. पण त्यांच्या या पाठिंबाने मला एक गोष्ट शिकवली, एक सुरक्षित जागा एखाद्याचा जीव वाचवू शकते. समाज नेहमीच काही ना काही बोलत राहील. जे लोक आज तुमच्या निर्णयांवरून तुम्हाला जज करत आहेत, तेच लोक जेव्हा तुम्ही आतून तुटत असता तेव्हा मौन बाळगून असतात. म्हणूनच प्रत्येक स्त्रीला हे ठाऊक असायला हवं की स्वतःची निवड करणं हा कधीही स्वार्थीपणा नसतो. कधी कधी वाळलेल्या झाडाला पाणी देणं थांबवून नव्याने सुरुवात करणं हेच सगळ्यात धाडसाचं पाऊल असतं. जर या पोस्टमुळे शांतपणे सगळं सहन करणाऱ्या एका जरी स्त्रीला स्वतःची निवड करण्याची, स्वतःला सावरण्याची किंवा कोणाकडे मदत मागण्याची प्रेरणा मिळाली तर या पोस्टचा उद्देश यशस्वी झाला. प्रेक्षको, या पोस्ट खाली नेटकऱ्यांनी कमेंट करत अपूर्वा नेमळेकरच्या मताचं कौतुक केलं आहे. एकाने लिहिलंय की ॲब्सोल्युटली ट्रू, तर एक जण म्हणते की नक्कीच खरं आहे. प्रेक्षको, ही पोस्ट लिहून अपूर्वा नेमळेकर हिने 3 महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. 1. प्रत्येक मुलीला असं हक्काचं घर मिळायलाच हवं जिथे ती कोणतीही भीती, लाज किंवा परवानगी न घेता परत येऊ शकेल. 2. समाज मुलींना तडजोड करायला तर शिकवतो, पण वेळ प्रसंगी तिथून बाहेर कसं पडायचं हे क्वचितच शिकवतो. 3. कधी कधी वाळलेल्या झाडाला पाणी देणं थांबवून नव्याने सुरुवात करणं हेच सगळ्यात धाडसाचं पाऊल असतं. प्रेक्षको, प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर व्यक्त होत असते. तिने रात्री सखे चाले 2, शुभविवाह, प्रेमाची गोष्ट अशा विविध मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने बिग बॉस मराठीच्या 4थ्या पर्वाचं उपविजेतेपद सुद्धा पटकावलं आहे. तर सध्या अपूर्वा पद्मिनी सिरीजच्या माध्यमातून भेटीला आली आहे. तर व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधून 14 फेब्रुवारी 2026 रोजी अपूर्वा नेमळेकर हिने तनुज गोवळकर सोबत लग्नगाठ बांधत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच अपूर्वा नेमळेकरच्या पोस्टवर तुमचं मत काय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.